नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या वतीने आपण आज प्रभाग क्रमांक 19 शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास आशाप्पा कर्ले यांच्याकडे आलेलो आहोत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात मतदारांना त्यांनी काय आवाहन करणार आहे. मी श्रीनिवास आशाप्पा कर्ले शिवसेना अधिकृत पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे. मी मतदारांना आवाहन करू इच्छितो की उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना या ठिकाणी अंमलात आणली आणि त्याचे जनक एकनाथभाई शिंदे असल्यामुळे या ठिकाणी मी मतदारांना आवाहन करतो की लाडकी बहीण जो सध्याला 1500 रुपये चालू आहे ते 2100 रुपये करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक ज्यावेळेस आमचे पदाधिकारी बसतील आणि जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि त्याच पद्धतीनं नगरसेवक सगळे महाराष्ट्रातले जे काही निवडून येतील त्या ठिकाणी अनेक ठिकाणी महापौरसुद्धा आपला शिवसेनेचा बसणार आहे. त्या सगळे पदाधिकाऱ्यांनी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग चेअरमन असे जे काही बसतील सगळे पदाधिकारी जाऊन त्यांच्या मंत्रिमंडळांना विनंती करणार आहोत की तुम्ही 1500 रुपये आपल्या विधानसभा इलेक्शनला आपण 1500 रुपये दिला होता, तर आता नगरसेवक इलेक्शन आहे आणि भरघोस मताने या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मतदान दिलेले आहे आपल्या लाडकी बहिणींनी. त्यासाठी ते 1500 ऐवजी 2100 रुपये करून या ठिकाणी त्या लाडकी बहिणींना सन्मान करावा असं माझी या ठिकाणी मंत्रिमंडळांना विनंती राहील. मतदारांना काय विनंती करतात? मतदारांना मी विनंती करतो की या नगराचा मी नगरवासी असून आणि आमचे वडील या ठिकाणी या नगराचे संस्थापक आहेत, त्यांचा लेख मुलगा म्हणून मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी मला शिवसेना चिन्हावर भरघोस मतदान करावं. मी या भागाचं नेतृत्व जवळपास 20-25 वर्षापासून करत आहे, पण या ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन, रस्ते, ड्रेनेज असे अनेक समस्यांनी हा ग्रासलेला होता. आता आपण पाहत आहोत की आपण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी रस्ते झालेले आहेत, ड्रेनेज लाईन झालेले. ड्रेनेज लाईन आम्ही वेळोवेळी आमच्या आमदारांना सांगत आलो होतो की ते घरजोड कनेक्शन करून द्या, पण ते साध्य झालं नाही. म्हणून आम्ही आता जर आपण निवडून दिला तर वर्षभराच्या किंवा 6 महिन्याच्या आत ते घरजोड ड्रेनेजचं कनेक्शन जोडलं तर संपूर्ण परिसर हा गटारमुक्त होईल आणि शहराचा जो स्मार्ट सिटी म्हणतात त्या स्मार्ट सिटीच्या लेवलने मी ह्या ठिकाणी विकास करू इच्छितो. आणि 5 वर्षात आपला संकल्प काय प्रभाग? पुढील 5 वर्षात या ठिकाणी संपूर्ण या ड्रेनेज लाईनचे जे आहे ते पूर्ण वॉल टू वॉल या ठिकाणी रस्ते व्हायला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अर्धवट रस्ते झालेत ते पूर्ण रस्ते करून घेण्याचा माझा संकल्प आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागात एक हॉस्पिटल व्हायला पाहिजे. किमान त्या लोकांना जाऊन 10 रुपये त्याचे खर्च असायला पाहिजे, 10 रुपयामध्ये त्यांनी इलाज करून घ्यायला पाहिजे. महापालिकेकडून हा संकल्पना आहे आणि तो आहे पण अंमलात आला नाही. त्यामुळं हा अंमलात आणायचा माझा प्रयत्न आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घरला किमान 2 घरांच्या मध्ये एक वृक्ष जो आपल्याला पोषक असेल असे वृक्ष आम्ही वाटप करून त्या नागरिकांना जतन करण्याचं आवाहन करणार आहे. मी श्रीनिवास कर्ले 4 जण उमेदवारी या ठिकाणी शिवसेना पक्षाकडून उभारलेले आहेत. पवन देसाई यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. क मधील उमेदवार विटकरताई यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि आमचे अनिल मालक जमादार त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. आपण सगळ्यांनी धनुष्यबाणावर मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि 1500 ऐवजी 2100 रुपये करून घ्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. तर प्रभागातील अजून राहिलेली काय कामं आपण या पुढील 5 वर्षात करणार आहात? सगळ्यात मोठी समस्या जो शहराला भेडसावतोय तो पाण्याचा समस्या आहे. या ठिकाणी मी सभागृह नेता असताना तो पाण्याचा जो विषय होता त्या ठिकाणी मी 3 कोटी रुपये या ठिकाणी पाण्याच्यासाठी मी मंजूर करून घेतली होती. तो शरणमठापासूनचा 12 इंची लाईन असो, बोळकोटे नगरमधला 12 इंची लाईन असो, कर्ली नगरमधला 10 इंची लाईन असो, असे अनेक पाण्याच्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा जो विषय होता तो दुहेरी लाईन येणं गरजेचं होतं. ते दुहेरी लाईन आल्या या ठिकाणी पाण्याचा समस्या मिटेल अशी आमच्या सर्वांची संकल्पना होती. पण या ठिकाणी 4 दिवसाआड पाणी आज देखील येत आहे. गटारी असल्यामुळे गटारीचं घाण पाणी त्या पाण्याच्या लाईनमध्ये काही ठिकाणी शिरत आहे. आमची संकल्पना आहे स्वच्छ पाणी आणि सुंदर नीलमनगर आणि या ठिकाणी 1 दिवसाआड पाणी. किमान माझी तयारी राहील की 1 दिवसाआड पाणी. मी माझी सभागृह नेता असल्यामुळं या ठिकाणी सभागृहाच्या सगळ्यांना विनंती करून आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांशी पुन्हा काय आपण करू इच्छितो
शहरात सगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभा करून प्रत्येक वार्डाला एक टाकी असे पाण्याचं संकल्पना करून एक दिवसाआड पाणी द्यावं अशी माझी या ठिकाणी संकल्पना आहे.